नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आपण खूप दिवसांनी एक नवीन व्लॉग बनवतोय, कारण की आपण आज चाललोय एका कॉम्पिटिशनला पुण्यात। ते कॉम्पिटिशन एक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर येथे कॉलेज येते। लास्ट इयर आपण ते कॉम्पिटिशन केलं होतं, इम्प्रेशन्स म्हणून म्हणजे टायटल आहे त्या कॉम्पिटिशनचं। तर लास्ट इयर आपण ते कॉम्पिटिशन केलं होतं, पण तिथं एज क्रायटेरियाचा सीन झाला होता थोडासा, त्यामुळे डिस्क्वालिफाय झालो होतो आपण। त्यामुळे आपण काही तिथे रँक घेऊ शकलो नाही। आपण यावर्षी पुन्हा चाललोय। आज आपण या सगळ्या गोष्टी ऑलरेडी सॉर्ट केलेल्या आहेत। तर आपण प्रॅक्टिस वगैरे केलेली आहे, प्रोफेशनल जजेस असणार आहेत आणि एकदम टाइटेस्ट रुटीन आपण घेऊन चाललेलो आहे तिथे परफॉर्म करायला। तर आता आपण नारायणगावमधनं निघालेलो आहे। आपले ग्रुपचे 2 मेंबर येत आहेत। लास्टचा व्लॉग जेव्हा झालता त्यावेळी मेंबर्स डिफरंट होते आणि आजच्या व्लॉग मध्ये मेंबर्स डिफरंट आहे। दर्शन नाहीये, योगेश नाहीये, तर 3 नवीन मेंबर ऍड झालेले आहेत। त्यातले 2 आपल्याकडे आज आहेत। 2 फ्लिपर आहेत, त्यातला एक फ्लिपरचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे तो इंज्युअर्ड आहे। तर आज आपल्यामध्ये त्यातला एक फ्लिपर आणि अजून एक गर्ल माझ्या डान्स क्लास मधलीच होती, तिला आपण ग्रुपमध्ये ऍड केले। तर हे दोन्ही सीझन म्हणजे गणपती सीझन असेल किंवा नवरात्री सीझन असेल, तर या सर्व कॉम्पिटिशन्समध्ये धावपळ पण खूप झाली आणि कॉम्पिटिशनला जे जजेस असायचे ते एक तर नॉन डान्सर असायचे किंवा त्यांना डान्स एवढं काही माहीत नसायचं, असे जजेस पॅनलवरती असायचे। त्यामुळे रँकला सुद्धा खूप प्रॉब्लेम यायचे आणि बऱ्याच ठिकाणी ऑर्गनायझर्स अशी थिंकिंग असायची की हे आपले जवळचेच आहेत, तर जे लांबून येणारे ग्रुप आहे त्यांना प्राधान्य देऊयात वगैरे, या अशा बऱ्याचशा गोष्टी घडायच्या। त्यामुळे थोडंसं ग्रुपचे रँक्स थोडेसे जरा डगमगले होते। जसं आता आकाश बोलला की कॉम्पिटिशनला जाणार आहे आणि नवीन रुटीन आहे आमचा, तर रुटीन नवीनच आहे, कलंकवरती सेट केलेला आहे रुटीन आणि लिरिकलच आहे। जजिंगचा जो पॅनल आहे तो म्हणजे कॅम्पस बीट्समधला जजिंग पॅनल आहे। भरपूर नॉन डान्सर्स आहेत, नॉन डान्स आर्टिस्ट आहेत इंडियामधले, तर त्यांच्यासमोर परफॉर्म करायचं आहे। तर पाहूयात, आता तर निघालो आहे, गाडीची POC काढतो आम्ही, तर भेटूयात पुढच्या प्रवासामध्ये। तर फायनली आता आपण कॉम्पिटिशनसाठी निघालोय। तर आज आपले काही मेंबर आजारी आहेत। अमन सरांना खूप विकनेस आलाय, ताप आलाय, सर्दी पण झाली वाटतं। सर इंजेक्शन घेऊन बसले आज गाडीत। गाडी चालवायची सरांना, डान्स पण करायचा आहे, आणखी काही आपले मेंबर आहेत। आणि आज ग्रुपमध्ये नवीन रुटीन तर आहे, त्यासोबत 2 नवीन मेंबर सुद्धा आहेत आपल्यासोबत। आज दीपक आहे। दीपक म्हणजे दीपक कलाल नव्हे, काय राव, थोडी तर लाज ठेव। दीपक काय कर। तर हा फ्लिपर म्हणून आपल्या ग्रुपमध्ये आहे। आणखी एक नवीन मेंबर आहे, अमन सरांचे क्लास स्टुडंट आहे, ती सुद्धा आता आपल्यामध्ये आहे, जिया झुमेजो पठाण। नेहमीप्रमाणे जसे की नवीन मेंबर ऍड झाले की आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतो। आपण या 2 मेंबरचा सुद्धा इंटरव्ह्यू घेणार आहोत। थोडंसं जरा प्रवासाचा आनंद घेऊया। जो भी कल हो अब मेरा, उसे तेरे संग जियो, जो भी सांसें मैं भरूं उन्हें तेरे संग भरूं, चाहे जो हो रास्ता उसे तेरे संग चलूं। क्या कर रहा है अबे, क्या लगता है अबे लग रहा। तर आम्ही आता डेस्टिनेशनला पोहोचलोय कॉम्पिटिशनच्या, जे की COEP कॉलेज आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। तर रजिस्ट्रेशन वगैरे सर्व काही केलेलं आहे आणि आता आम्ही ऑडिटोरियमला जाणार आहे। तर तुम्हाला काही क्लिप्स दाखवतो मी, म्हणजे व्हेन्यूचं आणि व्हेन्यू कसा आहे, काय आहे। इथं भरपूर सारे हे होणार आहेत, इव्हेंट्स होणार आहेत। त्यामध्ये डान्स कॉम्पिटिशन पण आहे ग्रुपचं। ग्रुपच्या डान्स कॉम्पिटिशनचं नाव स्वॅग देसी आहे।
टायटलचं नाव. ओके. आणि यांचं पूर्ण इव्हेंटचं नाव इम्प्रेशन्स आहे. सो तुम्हाला मी दाखवतो. Saw the way she looked me in my eyes. She said, baby, I am not afraid to die. Push me to the edge. All my friends are dead. Push me to the edge. All my friends are dead. Push me to the edge. All my friends are dead. Push me to the edge. Phantom, that's alright. Inside all white, like something you ride a sled down. I just want that head. My brilliant, I'm mad. A brilliant, her man now. आता स्टेज रिहर्सलसाठी आलेलो आहे. स्टेज रिहर्सलची आता प्रॅक्टिस करणार आहे. आता आपण ड्रेपरी वगैरे घालून सगळेजण रेडी झालेलो आहे आणि आता आपण ऑडिटोरियममध्ये जाणार आहे. 10 मिनिटातच आपल्यासाठी सीट्स अरेंज करतात आहे ऑर्गनायझर्स. आता आपण कॉम्पिटिशन एक 5 मिनिटात चालू होणार आहे. तुम्हाला मध्ये मध्ये क्लिप्स दाखवूयात कॉम्पिटिशनचे, जे कॉम्पिटिटर्स येणार आहेत त्यांचे, आणि त्यानंतर मग आपला डान्स आल्यानंतर पुन्हा भेटूयात. ब्यूटीफुल परफॉर्मेंसेस देखकर नहीं आएगा. थोड़ा सा एनर्जी थोड़ा दान प्रदान अगर होगा ना तो मजा आएगा. अदरवाइज हिंट दे क्या, कुछ हिंट दे. लास्ट कौन सा प्रोग्राम? हिंट दे क्या कुछ हम लोग? हम हिंट दे. देखो आप चाहे क्या नहीं चाहे, आपने बोल दिया तो हम देंगे हिंट. यस. तर कॉम्पिटिशन आता संपलं आहे आणि आमचा सेकंड रँक आला आहे. तर खूप मजा आली कॉम्पिटिशन करायला आम्हाला आणि खूप छान छान कॉम्पिटिटर्स पण होते. सो आता आम्ही निघणार आहे. त्याआधी म्हणजे व्हिडिओ एंड करण्याआधी आपण इंटरव्ह्यू ऐकायचा आहे. दीपक, तुला कसं वाटते रियुनियन क्रूमध्ये येऊन? तुला जवळपास 3 महिने झाले असतील है ना? मला रियुनियन ग्रुपमध्ये येऊन खूप काही शिकायला भेटलेलं आहे. की खूप कॉम्पिटिशन केल्यावर आणि खूप नंबर मारले गणपतीत आणि नवरात्रात. आम्ही कधी स्टेजवर परफॉर्मन्स करायच्या आधी
सर आम्हाला खूप हे करतात, मोटिवेट करतात आणि असं बरंच काही सांगतात की आज येण्याची लागली पाहिजे. तर एकंदरीत तुझा एक्सपिरियन्स चांगला आहे हो की नाही? हो, खूप चांगला आहे. दुसरी नवीन मेंबर जिया, तुला काय वाटतंय रियुनियन मध्ये? तू पहिले डान्स क्लासला होतीस आणि नंतर तू क्रू मध्ये आलीस, तर तुला काय म्हणजे तुझं काय मत आहे? मला खूप छान वाटतंय आणि आधीपासून मला यायचं होतं पण काही कारणांमुळं मला जमलं नाही आणि तुम्ही आता फायनली बघू शकता मी यांच्यासोबत आहे आणि यांच्याकडून मला खूप काही शिकायला भेटलं आहे. खूप सारे नवीन चॅलेंजेस फेस करायला भेटत आहेत आणि स्टेज रीडिंग पण वाढली आहे आणि डान्सबद्दल हिपहॉपबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन पण भेटते आहे. थँक्यू. सो आता आम्ही जेवण करायला थांबलो आहोत. 1-पाऊण तासात घरी पोहोचू. आज आमचा रँक आलेला आहे. सगळेच खूप खुश आहेत. लास्ट इयर माझ्यामुळे रँक येऊ शकला नव्हता. लास्ट इयर एज बसत नव्हतं त्याच्यामुळे डिस्क्वालिफाय केलं होतं. ऑन द स्पॉट डिस्क्वालिफाय केलं होतं आम्हाला. बट यावर्षी एज क्रायटेरियामध्ये मी एलिजिबल होते. सो यावर्षी मागच्या वेळेसची कसर पूर्ण झालेली आहे आणि रँक पण आलेला आहे. सो सगळेच खूप खुश आहेत आणि आता जेवण करून आम्ही घरी निघू. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपली नवीन डान्स व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड होईल. सो अपडेटेड राहा चॅनलला आणि असाच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टिल देन स्टे कनेक्टेड.